भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. साऊंड सिस्टमचे मालक आमचे भाऊसाहेब भाऊ वरजडीकर. साऊंड सिस्टम छान आहे, वाजवणारे म्हणणारे महाराज चांगले आहेत, भजनी मंडळी एक नंबर आहे. भजनी मंडळले देखील मी खुश होईल. साधा साधा लोकेश येतच माल देखतात बटासना चेहरावर हा शिर आहे नाही माल देखीशने बटासने स्माईल दिली म्हणजे आपला शेत बुजुळे ना भाऊ बाकी ना महाराज असले देखील असा तीरपा दाखतात जसं त्यासले बिगरी चाराना त्यासनं 2 बिघा इकी टाकवा. पण खरंच भजनी मंडळ साधी आणि सिंपल आहे, सगळी लोक दिलदार आहेत. अजून तुम्ही सांगायचं राहिलं, तुमच्या गावाची श्रीमंती म्हणजे आमचे वाकसर कार्यक्रम करतात बाबाजी. आमचे हो तुमच्या गावाची श्रीमंतीच आहे, शिक्षक आहेत आणि ते कीर्तनही करतात. आणि पहिले तर मला सांगायला आवडेल, ते कीर्तनकार आहेत त्यांनी मला सांगितलंच नाही, दुसऱ्याच्या मुखातून ऐकायला भेटले, याला म्हणावं नम्रता. नाही ते बिगवर असलो की आवराव तसंच नाही. कीर्तनकार आहेत तरी सुद्धा कबली नाही राहतात त्या. मी सर आई सुद्धा सांगा नाही, ईशने सरळ सरळ दर्शन करले ना वारकरी संप्रदायाना नियमप्रमाणे बाजूला उभा राहिल्यात. जे खरं रास ना, जे खरं आहे ना त्याला सांगा, गरजच नाही महाराज. मी लहानपणी आहे ना कपाशीला आहेत ना, तो आपल्याकडे एकदम मार्केटमध्ये राशी बेटी याद आहे का तुमले, राशी बेटी ज्याला अनुभव घ्या ना त्याला जाहिरात ऐकायची गरजच नाही, तो डायरेक्ट दुकानवाला सांगे राशी बेटी देऊ. म्हणजे खरी जर ओरिजिनल कंपनी राहिली ना तिला जाहिरात करा गरजच राहत नाही. पण काही काहीसले थोडंसं रास आवराव तसंच नाही. हो एखादा म्हणजे सर्वच गरीब असा चुकीणार राहतात असं मी म्हणत नाही. आमचे दादाश्री आलेले आहेत टाकरखेडेकर, आमच्या दोंडाच्या मध्येच असतात ते, पण लोके कमी आहेत. पण बाहेर गावना बराच जणी गेल शेतात बा मावर प्रेम करणाऱ्या. गावना मानले मला असं वाटलं की मला येवाल जागा सापडावली म्हणतो इथला होते. ठीक आहे बा नाही पेक्षा बरं आहे, मग काय करा ना. हा अतिशोक्ती होईल आणि जिथला बसेलच ना तिथला स्टेज ना आजूबाजूला उभा राहतं कीर्तन. आपण आता काय करा ना, आम्हाला दादासाहेबांनी सांगेल काम आपले करणं पडेल. काय सांगत होतो, योगेश बाबांबद्दल वाकसरांबद्दल सांगायचं म्हणलं, माणसाने नम्रता धारण केली पाहिजे. तुम्ही जर नम्र असताना भगवंत तुमच्याजवळ चालून येतो, लोक बरोबर तपास करत येतात. जे खरे श्रीमंत असतात ते दाखवायची गरजच नाही, ज्या नाही शेत त्या दाखवायला प्रयत्न करतात. बाबा बरोबर आहे ना, ज्याच पण नाही त्या देखाडाना प्रयत्न करतात. जसं की माफ करजात बरं का, आठे बसेल म्हणा काका बाबा म्हणा तीन बराच मोठाला म्हणा बापनी वय नाहीत, मी तुमले सांगतो इथला मोठा नाही शे, पण काही काही लोकेस ना बिग बरच राहतो तरी सांगतात त्याला ते दखील दिसू रे तू ऐक रे हो भाऊ तू ना बिग बरा तू कत चिमणी फिराय राहणार घरात लोक लाईटे लाई बटेल बिग बरवाला आवरावत नाही. मी दखील दिसू मी ऐकसू काहीच राहत नाही. आपला पण जो खरा माणूस आहे तो दाखाडत नाही. रावण नाही इथलं होतं त्यांनी देखाडन. हो कीर्तन करायचं बाबा तरी देखाडन काही नाही. राहू द्या राहू द्या म्हणजे ते कुत्र सुद्धा सांग राह ना माल बी कीर्तन समजत 4 पाय नाही तरी बी 4 पायनं सुद्धा कीर्तन मागू नको कोणले चांगलं म्हणू ते सुधरत नाही माल कवय. विठ्ठल विठ्ठल वास्तू शांती निमित्ताने कीर्तन आहे. मग काही लोकांच्या मनात प्रश्न असेल, घर बांधल्याच्या नंतर कीर्तन करणं योग्य आहे का महाराज? हो प्रश्न असतो मनामध्ये, घर बांधल्याच्या नंतर कीर्तन करावं का? किंवा एखादा व्यक्ती मेल्याच्या नंतर त्याच्या दशक्रिया विधीला कीर्तन करावं का? तो मेल्याच्या नंतर त्याच्या पुण्यतिथीला कीर्तन करावं का? बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या बारशाला कीर्तन करावं का? असे प्रश्न असतात. काही लोक म्हणतात तो पैसा आला होता त्यांनी मागाळावं, पैसा आला होता म्हणून कीर्तन ठेव. अजिबात नाही. नाव मोठं होण्यासाठी कीर्तन नसतं. कीर्तनाचं काहीतरी बेनिफिट आहे, नाव मोठं व्हायचं नाही. तुम्हाला सांगतो जर येणाऱ्या बाळाचा बारशाला आपण कीर्तन ठेवतो मग काय हाऊस म्हणून आहे नाव मोठं होण्यासाठी का? अजिबात नाही. मग हो दादाश्री कशासाठी? येणाऱ्या बाळावर संस्कार चांगले पडावेत त्याच्यासाठी कीर्तन आहे. आणि जर माणूस मेल्याच्या नंतर कीर्तन होत असेल मग का करतात? जाणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून कीर्तन आहे. मग आता तुम्ही म्हणसाल घर बांधल्याच्या नंतर काय कीर्तन करावं? तर ऐका, तुम्ही घर बांधत असताना वीट बाहेरून मागवतात, रेती बाहेरून मागवतात. रेती कुठून आणतात तुम्ही? कुठून? नदीमधनं आणतात. बरोबर आहे ना सरजी? हो. तुम्ही जिथून रेती आणतात ना तिथं काही लोक
आपले मायबाप वारल्याच्या नंतर त्यांची अस्थि विसर्जन करण्यासाठी जातात गंगेमध्ये, जातात की नाही? अस्थि विसर्जन जिथं करायला जातात, मरणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभली काय नाही माहित नाही, पण तिथं विसर्जन होतं आणि ती रेती आणून आपण घर बांधतो. मग ती रेती म्हणजे कदाचित तो आत्मा तिथं, आणि मग तो आत्मा जर का अतृप्त असेल तर त्याच्या आत्म्यालाही शांती लाभावी म्हणून घरभरणीचं कीर्तन आहे. विठ्ठल मग कीर्तनातून मी अभंग निवडला. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी यासी शरण जावी शक्ती जीवे न वंचित. दादा तुकोबारा या अभंगातून सांगताय भैया, शरण जायचं असेल तर अशा देवाला शरण जायचंय की तो देव भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला लाजला नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. साधकांच्या मनात प्रश्न आहे का हो तुकोबाराय, असा देव आहे तरी कोणता, आणि कोणता देव असा आहे की तो भक्ताच्यासाठी लाज सोडून काम करायला तयार असतो? तुकोबाराय सांगता तो आहे ना. भेटत नसेल तर शोधा. जो देव भक्ताच्यासाठी काम करायला लाजत नाही, किती खालच्या पातळीचं काम करायला तयार असेल, अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. हो, काही लोक राजकारणी लोकांच्या मागे फिरतात. माझी क्लिप बरीच व्हायरल झालेली. राजकारणी लोकांच्या मागे फिरतात. फिरू नका असं मी म्हणत नाही. राजकारणी लोकांच्या मागे फिरू नका असं मी म्हणत नाही, पण त्या राजकारणी मागे फिरा ज्याले तुम्हाला पडेल करणं बितळ दिकाल पाहिजे. बरोबर आहे ना? तुम्हाला पडेल बितळ त्याला दिकाल पाहिजे. नाही ते तुम्ही ज्यान मागे फिराय ना, तो बंगलावाला ना घरकुल मंजूर करत नाही, तुम्हाला पडेल बितळ तुम्ही पाल टाकीन जाकीन त्यान मागे फिरतात बानट सुरूत ना. एवढं तर कळलं पाहिजे. फिरू नका असं मी म्हणणार नाही. फिरत असताना अशा माणसाच्या मागे फिरा की त्याला तुमची परिस्थिती कळली पाहिजे, तुमची जाणीव असली पाहिजे. तसं कोणत्या देवाला शरण जायचं की त्या भगवंताला भक्ताच्या काम करायची लाज नाही असली पाहिजे, या देवाला शरण जायचंय. मग तुकोबारायांना प्रश्न आहे साधकांचा. तुकोबाराय तर कोणत्याही पद्धतीने उत्तर देणारच आहे. आपण तुकोबारायांची पायाची धुरी बनू शकत नाही, पण मी उगा प्रयत्न करेल तुमच्या मनातून तो प्रश्नचिन्ह काढण्याचा. हो, तुमच्या क्वेश्चनला आन्सर देण्याचा माझा प्रयत्न असतील की भगवंत किती खालच्या लेवलचं काम करतो. मला जातीपातीचा परमार्थ अजिबात आवडत नाही. जातपात मला सांगणं पटत बी नाही, पण काही लोकांना त्यांची बाजू पटवण्यासाठी मला थोडं खाली उतरून सांगावं लागतं. काही लोकांना जातीपातीचा पुडका असतो. मी लई मोठ्या जातीचा दादा. माझ्या तुकोबारायांना, माझ्या ज्ञानोबारायांना जातीपातीची काही महत्व नाही आहे. तुम्ही जातीनं किती मोठे आहात त्याच्यापेक्षा तुम्ही वैष्णव आहात का गड्यात माडाय का तो मोठ्या जातीचा आहे. विठ्ठल माझा भगवंत कधी जातपात बघत नाही. जातपात कधी बघत नाही. भिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आल्या महिलांमध्ये. कोण होतं त्या माईचं नाव? महिला माता. तुम्ही उत्तर द्यायचं नाही. महिला माता हा शबरी माता. वाई भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता. हो, शबरी मातेची भक्ती अशी होती. 9 वर्षाची होती तेव्हा बापानं लग्न ठरवलं. बापाला विचारलं, बाबा ते बकरे बांधलेले आहेत कशासाठी? म्हणले, बेटा तुला लग्नाची पंगत द्यायची. शबरीला वाटलं जर एवढे जनावरं मरत असतील, माझ्या लग्नाच्यासाठी जर जनावरं मरत असतील, मला लग्नच करायचं नाही. शबरीनं घरातून पळ काढली. पुढचाही विषय सांगायचाच नाही आज मला. शबरीनं घरच सोडलं. का बरं? जर एवढा जनावरे मरतच होतील, इथला जनावरे मरतच होतील, ते मला लगीनच करणं नाही म्हणे. कोण होती शबरी? शबरी जातनी कोण होती? बोला ना बहिणी सोन. हा, बोलत राहा तुम्ही. आपला कार्यक्रम म्हणजे चालता बोलताय. आपला कार्यक्रमात जर तुम्ही अचूक उत्तर देणार ना, तुमले मन कीर्तन पॉकेट आठेत दिजा सु, फक्त पैसा काढली सु. मी इथला येडा आहे का? बरं पॉकेट. शबरी माता समाज मला सांगायचं नाही, पण परिचय देण्यासाठी सांगावं लागतंय. शबरी माता कोण होती? भिल्ल समाजाची, आदिवासी समाजाची. बरोबर आहे ना? मग मला सांगा, शबरी माता भिल्ल समाजाची होती तरी ती मायले वाटे मटन मासा खाऊ नये असं. कोणले वाटे मटन मासा खाऊ नये असं बिलिले. आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणारा मालकाने ठेसा मग काड्या टाकासा ठेसा सवा देत नाही. अशी मरदार आहे. हो, परतदार
ठेसा काड्या टाकाच ठेसाच वाद्य नाही तू बोल गेलो आवरले मग कोणले चांगले जात ना म्हणून भिल्ल समाजाची शबरी आपण बकराची दावण बांधलेली बापाला विचारलं बाबा एवढे बकरे जर मरत असतील मला लग्नच नाही करायचं म्हणते शबरी माता आणि केलं सुद्धा नाही अरण्यात जाऊन राहिली मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ हो मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये राहत असताना मातंग ऋषींची सेवा करत होती एके दिवशी मातंग ऋषींची जायची वेळ झाली शबरीला सांगितलं बेटा आता माझी जायची वेळ आहे मला निघावं लागतंय बाबा एवढ्या अरण्यामध्ये मी एकटी राहते आता तुम्ही होतात तुमच्या भरोशावर राहत होते तुम्ही सुद्धा मला सोडून चाललात बाबा मी कोणाच्या विश्वासावर एवढ्या अरण्यात राहायचं तेव्हा गुरुजींनी सांगितलं बेटा तुझी भक्ती एवढी खरी आहे इथं कोणी परपुरुष येणार नाही जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येणार आहे दुसरा परपुरुष कोणी येणार नाही शबरी फक्त गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवून वाट बघत होती आज मेरे राम जी का उनको आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी के कुटिया का पावन होगा जगाचा मालक येऊन कुटियाच्या समोर तोवर शबरी माताची वय झालेली होती 82 वर्ष 82 वर्षाच्या वयात जगाचा मालक कुटियाच्या समोर आहे लखनजीला घेऊन उभे आहेत शबरी आईनं बघितलं गुरुजींनी सांगितलं होतं जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटायला येईल बेटा परपुरुष कोणी येणार नाही शबरीच्या लक्षात आलं जगाचा मालकच मला भेटण्यासाठी आलेला आहे आता शबरीनं जवळ जावं पण शबरी आईनं बघितल्याच्या नंतर शबरी आईच्या डोळ्यात अश्रू होते लखनजीनं विचारलं आई जगाचा मालक तुझ्या कुटियाच्या समोर आहे आनंदाचा क्षण आहे मग रडत्या कशासाठी या शबरीनं सांगितलं सची बताऊ लखन खरं सांगू लखन म्हणले सांगा नाही अरे जगाचा मालक माझ्या दारात आहे आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे साधू संत आणि भगवंत आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे पायाची पूजा झाली पाहिजे पाय धुतले पाहिजे पण स्वतः ब्रह्मांडाचा धनी माझ्या कुटियाच्या समोर आहे मला त्याचे पाय धुवायची इच्छा पण पाय धुवायची इच्छा असताना माझ्याकडे पात्र नाहीये कारण लहानपणीच मायबापांचा त्याग करून संसाराचा त्याग करून अरण्यात राहते पाणी प्यायला ग्लास नाही देवाचं पाय धुवायचे माझ्याकडे पात्र कुठे आहे भांडच नाही ना मग देवाचे पाय धुवायचे कसे लखनजीनं सांगितलं आई जगाचा मालक तुझ्या दाराचा देवाचा पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते आई अगं आई तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते पण बघ ना तुझी पात्रता एवढी की जगाचा मालक तुझ्या दाराचा पात्र नाही आहे तुझ्याकडे पण तुझी पात्रता एवढी की जगाचा मालक तुझ्या दारात आहे भगवंत आल्याच्या नंतर भगवंताला आमच्या महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे हो बोर खाऊ घातली पण प्रत्येक बोर उष्ट होतं मग शबरी मायले काय देवले उष्टा बोरे खावा नव्हतात का बहिणीसोबत भाव काय होता माझ्या देवाला एकही आंबट बोर गेलं नाही पाहिजे प्रत्येक बोर खायची मग चाखायची मग देवाला जमा करून ठेवत होते म्हणजे जे गोड लागणं तेच बोर ठेवाना आंबट बोर फेकी देवाना असं काम होतं आणि त्याच बोरे प्रभू रामचंद्रांना दिले प्रभू खाय राहतात लखनची बाजू होता मुठभरी लखनले म्हणे दरबो तू बी खाय म्हणे लखन ना आत्मा बोरे लखन म्हणे ओ म्हणा बापाय दले ना आत्मा बोरे आणि तव काय कोलगेट होतं नाही काय क्लोजअप होतं नाही तवय आई बहिणीना किरोज ना दात गजेलेत नाही काय येत नाही ना उस्ता बोरे अगो माल का वाडाय ना म्हणे लखनने प्रभू रामचंद्राकडे दखन असा कोपरामा फेक दिनात त्या बोरे बोर फेकून दिले माझा जगाचा मालक असा आहे ना कोणतं ठिकाण आहे की तिथं त्याची नजर नसते बाबा काना आणि कोपऱ्यामध्ये माझा भगवंत पाहतो माझ्या देवानं तेही बघितलं लखन तू माझा बंधू आहे भाऊ आहे पण जर माझ्या भक्ताचा अपमान करत असेल तर तुला सुद्धा तिथं झुकायला लावेल मग जेव्हा रावणासोबत युद्ध करत असताना इंद्रजित सोबत युद्ध चालू होतं आणि इंद्रजित सोबत युद्ध करत असताना लखन मूर्छा येऊन मतलब बेशुद्ध पडले लखनजी बेशुद्ध पडल्याच्या नंतर वैद्य आले आणि वैद्यानं सांगितलं लखन का कोई ठिकाणा नाही भाई लखन का क्या होगा मतलब लखन मरू शकतो असं सांगितल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र उठवत होते और सांगत होते काय हे उठ खड़ा हो लक्ष्मण भैया के जीना लगे उठ खड़ा हो लखन भैया के जीना लगे
लखनवाई नहीं जाना ये जीना लगे लखनवाई नहीं जाना ये जीना लगे ओ लखनवा नहीं जाना के जीना लगे लखनवा नहीं जाना के जीना लगे लक्ष्मण भैया घर रोएगी मेरी मैया उठ जा रे लखन भैया घर रोएगी मेरी मैया अरे क्या मुखड़ा दिखलाऊं कैसे के जीना लगे लखनवाई नहीं जाना जीना लगे लखनवाई नहीं जाना के जीना लगे प्रभू रामचंद्र उठवत होते तेव्हा वैद्यानं सांगितलं अगर लखनजी बचाने है तो भाई आपको तुम्हाला जर लखनजीला जिवंत ठेवायचं असेल तर आयुर्वेदिक औषध आणावं लागेल आणि ते फक्त द्रोणागिरी पर्वतावर आहे. चालणार रे भाऊसा चालणार रे जावा भाऊ जावा रे तथा केळा पाळार वा रे त्या पुरेच ना दोषच नाही बाबा. पहिले तर म्हणे माया बहिणी देखा आज ना कीर्तनकार म्हणीस नाही अजिबात ऐका नाही बरं बहिणी म्हणून तुमले आज ना कीर्तनकार तुम्हाला पोरे आहे तुम्हाला भावी असं समजे ना ऐकच्या बहिणी सोन पहिले तुम्हाला पायपडी सांगायच्या पोरेसले गरते ना घर शिकाडत जावा कीर्तन मा जात जावा भाऊ सोन कीर्तन मा घ्या ते पुरं कीर्तन ऐकीने उठत जावा भाऊ सोन आई तुम्ही माया सोन घर शिकाडत झाली ग्रेशले या चालू कीर्तन मा उठीन निघ जात असं चांगलं नाही शे नेमकं चुकाई कुठे राही ना माहित शे का दादाश्री हा ते पोरग जन्मालू नका ते खावायला लागस ना थोडंफार अन्नप्राशन करा ना तो आता ते काय कोणी विधी वगैरे करत नाही पण जवळ लेकरे खावायला लाग जातस ना तवच पाहिजे माय त्याला सांगस काय भाऊ तो सांग दर भाऊ मोबाईल ले भाऊ मग तो मोबाईल मग त्याला सुधरत नाही तरी बोटे घालत तवय खासतो हा म्हणजे तो जन्मालू ना तवच पाहिजे मोबाईल आहे त्या ना आत्मा आणि त्या मोबाईल मा काय अख्खा सिरीला चांगल्या दकाल भेटतेस का बाबा वागसर मधमा असा गंद्या जाहिराती येतीस ना पायपडी माफी मागेन बोलत बोल बहिणी सोन राग नका करजात मी तुम्हाला पोरे आहे तुम्हाला भाऊ आहे त्या गंद्या पडक जाहिराती दकान सवय पडी जायले पोरसले उघड्या नागड्या हा त्या उघड्या नागड्या जाहिराती दकान सवय पड जाईल त्याले असं जाकेल जुकेल महाराज पटत नाही त्या पैजातच घर हा यांना पहिले सवय पाळा कीर्तन न बसाडा नाही कीर्तन ऐका नाही भजन मला नाही हा मला थोडं बोलणं जडच शेवा पण मला खरं सांगा ना पटत रागवून आधी तुम्ही म्हणा काय करली जात दुसरी तारीख देत नाही यांवर काय करशात तुम्ही पट्ट्याला गरज बी नाही ना दुसरी तारीख नाही आपलं दुकान आहे वर गिराईकच गिराईक एक गिराईक करता पण माझ्या डोकाला ताणली आपला रोकडा काम शे काढतून खिचडीन लई मन बघणं डर ठेवा ना नाही महाराज हो डर गया सो मर गया विठ्ठल कीर्तन मध्ये येऊ नंतर समजाडच मी पहिले जगानी पद्धतच सांगत या पोरेस ना डोकं काबत चालतात नाही बहिणी खरं सांगू का तुम्ही आहे ना अहो इथला बेकार ताव मा धर लिहिले ना त्या मोदी साहेबच ना इथला उपकार झाले आपल्यावर पहिले ना खिचडी खावायला भेटे नाही तांदूळ देखायला भेटत नाही पाहुणा येते पाहुणा पैसे ना पाहुणशार राय खिचडी ना आणि तो बी इतका तुटवडा होता ना तांदूळच ना पाहुणा यायला पाहुणशार राय घर माना कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत का बर कुठे नको जाऊ गो हो कमी नको पडो पाहुणा ना समोर इज्जत जावा होई जाईन मनीषीन घर माना कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत आता मोदी साहेबच नाही असा उपकार कर दे ना तांदूळच ना इथला नेतात पिटी या ना संध्याकाळी कुकरने शिट्टी वाजनी का असा जीव करत पडा रे गोदडले अरे ओ म्हणा बाप आई बहिणी आज बी खिचडी दडकायले ओ म्हणा बाप इथला नेतात पीठ जायले बहिणी खिचडी ना तुम्ही बी असा दामा धरले आणि संध्याकाळी वहिनी का नवरा असा कॉटवर बसायला ना खुर्चीवर बड्याला माय हो म्हणा का डोकं बी दुखी कंबर बी दुखी ना काम आहे खिचडी टाक देऊ माय ऐकून खिचडी परसा देन ताई बटा चांगला पुरे लद लद उई घ्या ताकदच राहिली नाही त्यास
ताकदच राही नाही खावायलाच चांगलं नाही ना हो. भले दोनच भाकरी टाकत जावा बहिणी नवरा बायको अर्धे अर्धी काय लिहून दोन्ही लेकरेले अर्धे अर्धी ती जाऊन भाकरी दडकात जावा उसवून चिडीच वन आई बंदच कर द्या का माय म्हण डोकं दुखराने खिचडी टाक दी ओ माय आई बंदच कर द्या तुम्ही. अरे पहिला म्हाताराशनं खाणं असं होतं ना हो. हाव टाकला टाइमले जर बैल आल का पड जा ना त्याला एकच मुद्दामा बसाट बैलले असा दांडगल्ला म्हातारा होता. आणि आत्या ना पोरी आपला तोंडाचा मग 23 वर्ष ना पोऱ्या ना आतमुड जायला होता गया मग पाटा गुंदाय गुंदाय फिरला म्हणता काय रे बावळा काय काय म्हणे महाराज आतमुड घ्या म्हणता कस काय रे काय नाही म्हणे महाराज मला बकरीने गोमाल देणं म्हणे ना बाणार सोडत ना बकरीने गोमाल देणं ना आत बोलली ना तुम्ही वावर उल गेल नाही का रे खावाले चांगलं राहिलं नाही महाराज हो. मनीषीन बहिणीसून चांगलं खावडा जा त्यासनं डोकं बी चालेल. नेमकं आता काय बी जायला माहितीये का शाळामा जात असत्या ते बी खिचडीच खात असत्या. शाळामा बी खिचडी दिनभर दुपारली बी खिचडी संध्याकाळ उन्हात काही या बहिणीसनी बी खिचडीच राहते. सकाळ मा डबा मा तीच भाजी खिचडी तैन भर देत आई माया को खिचडी काय काय त्या असा येडावी झाले त्याला काही सुधरत नाही. आता ना पोरे खावायला चांगलं नाही. पहिला म्हातारासल्या माया आहे ना दुपारले जर भाजी सरी जाय ना असा बाकर ना पोई ना काला मोठा की त्यावर तेल टाक देत गुई टाक देत ना लगेच सांगत खाय भाऊ असा दांडगाला म्हातारा राय हो. आणि त्या म्हातारा न्याय बी करेत डोका चालेत त्याच ना आते आते आपला सकाळ मग उठणार का गोदडा मग राहतं माव मालपाव वो माव मालपाव वो भाऊ तू भाजी बाकर ना काला का रे वो म्हणा आई बा तू पाव काय काय आत पाव वै गे रे वो काका खावाले चांगलं राहिने नाही मनीषीन पुरेच मा ताकद राहिने नाही हो. लखनजी बेहोश पडलेले होते बेशुद्ध होते. वैद्यानं सांगितलं की आपल्याला आयुर्वेदिक जडीबुटी लागणार आहे तेवढी घेऊन या. घ्यायला जाणारे होते कोण होतं हनुमंतराय. हनुमंतराय होते. हनुमंतरायानं एक आयुर्वेदिक औषध नाही आणले पूर्ण द्रोणागिरीच उचलून आणलेला आहे. आता तो विषय पुढे जाण्यापेक्षा मला फक्त एवढं सिद्ध करायचं की जेव्हा प्रभू रामचंद्रांना बोरं खायला दिली शबरी मातेनं ते बोरं लखनजीला दिले होते. लखन खाले भैया तू भी खाले मेरी माँ का प्रसाद है तू भी पाले. लखनजी म्हणे उष्टा बोरे ती बिल्ली ना उष्टा बोरे मी खावा नाही. लखननी फेकी दिलं होतात. प्रभू रामचंद्रन ते केलं होतं तू आज म्हणा भक्त ना उष्टा बोरे खात नाही ना कोणता पद्धत ना तुला त्याच बोरे खावाडसू. आणि तीच जडीबुटी पाजली माझ्या देवानं लखनजीला. जातीपातीला व्हॅल्यू नाही परमार्थामध्ये. तुम्ही किती मोठ्या जातीचे आहात त्याच्यापेक्षा परमार्थी किती आहात त्याला महत्व आहे नाही का. भिल्ल समाजाची शबरी आणि आपले काही काही लोक जातपात सांगा ना बोलता आनंदरास मी बोलता मोठी जात ना मी बोलता काय मोठी जात ना नाही. तुकोबाराय सांगतात जर जातीनं ब्राह्मण असेल ना भक्त असेल तो भगवंताचं नामचिंतन करत नसेल तर तुकोबाराय सांगतात अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय त्याची टिंब टिंब प्रसवली. जातीनं ब्राह्मणा पर भगवंताचं नामचिंतन करत नसेल तर त्याच्या मायला शिवी घातली तुकोबारायने. मी नाही सांगत तुकोबाराय सांगतात नाही का. म्हणून आपण किती मोठ्या जातीचे त्याच्यापेक्षा आपण भगवंताचे किती जवळचे आहोत याला महत्व आहे त्याला व्हॅल्यू आहे हो. शबरी मातेकडनं शिकण्यासारखं आहे. आपले मोठा जातवाला असले बोलता अहंकार काही असले सांगे जास मी म्हणजे आटे गैरा साधा लोक दिकिरानात असले काही नाही विचार असले पण काही गावेस मग बोलता बोलता पुळकारात जात ना. तुमले सांगा आपले आदिवासी लोक कमी वाटतच ना बहिणीस्वर. आदिवासी लोक गैरा साधा वाटतच पण त्याच ना पाहिजे ना दादासाहेब काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. मला सांगा आदिवासीच ना लगीन मा एखादा आदिवासी नवरदेव आणि त्यांना एखादा मित्र भाऊ भांडण व्हायले तो रागमा ऋषीशने एककडे बसले असं तर केले का दादा एखाद्याने हा. एक बी आदिवासी ना पोऱ्याला असा रुसताना तर केले का काय घेणं देणं नाही. कितल्या का भांडणी व्हायला राहत ना त्यासनं वाजना म्हणजे नाचानं चालू त्यास ना हा. अरे बँड जाऊ द्या नुसतं दपडा का टोकेत ना तरी सुद्धा चालू अड्डंग किचने लगेच सुरू त्यास काय केलं त्याने महाराज. शेका काही मनमा लढाई व्हायली भांडण व्हायला असं ठरास का त्यास ना काय घेणं देणे लगेच नाचानं सुरू. आणि रातभर नाचीस न्या कुसा काय जर कधी कोणी सांगा ना बावड्या चालणार रे तापंग चालू वय गेलं रे नको बरवू दे रे रात ना केलं रे झोपू दे. म्हणजे जेवणले जरी नाही बोलावं तरी सुद्धा त्यासले काही राग रुसवा नाही. आणि आपण स्वतःला बोलता मोठी जात ना म्हणणारा जवळ असं चालू पंगत मग फिरता सासराने विचार का हो भाऊसाहेब तुम्ही जेवणात नाही म्हणे. मला कोणी सांगितलंच नाही का बघ आई पंगेत ना लोक जिरानात पुन्हा फुटील पाटा बांधा घ्या कार हो पोरा या लोक चेंदी ना तू चेंद्र आहे भुक्या वाताडा वाईज असेल मला कोणी विचारलंच नाही करत दार ना सोडीत देवा ना ते आई हा
दिखणं म्हणजे काय लेवाना सासरा निसारा का हो जवाय का घ्या हा मामा पहिलीच पंगेत माऊ पाटीने गंमत तो सासरा ना मग पहिला सासरा चांगला होता पाय पिढी पिढी जेवाड्यात आतेना सांगते उचल बॅग ने कारण बेटी जेमतेम राहण्यात भाऊ पहिले त्या पोरी देवाण करता रावण्या करत आतेने टाया पटत रे भाऊ पहिले इथलं वजन होतं या बाबा लोकेच ना एक म्हातारा 2-2 लग्न करे आत्या आपण 35-35 न वैग होती एक बेटी राहिली नाही भाऊ आता गुपचूप खायले जमान पंगत मा आई बहिण तुमनासाठी तुमना बहिणीच